स्वच्छ भाषा, स्पष्ट शब्दोच्चार आणि देखणा चेहरा अशी ओळख असलेले अभिनेते म्हणजे श्रीकांत मोघे. प्रपंचपासून सिंहासनपर्यंत चित्रपटांमध्ये त्यांनी विविध पद्धतीच्या भूमिका केल्या. मात्र तरी त्यांची खरी ओळख ही रंगभूमीवरील अभिनेता अशीच झाली. 50हून अधिक नाटकात त्यांनी विविध रंगी व्यक्तिरेखा साकारल्या. पु ल देशपांडे यांच्या नाटकांमध्ये श्रीकांत मोघे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसायचे. मुळात देखणे असलेल्या श्रीकांत मोघे यांची ओळख चॉकलेट हिरो अशी होती. श्रीकांत मोघे यांनी आपल्या कारकिर्दीत 50पेक्षा जास्त नाटके आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांचे उंबरठा, दोन्ही घरचा पाहुणा, सिंहासन, वासुदेव बळवंत फडके हे चित्रपट गाजले. वृद्धापकाळाने वयाच्या 91व्या वर्षी श्रीकांत मोघे यांचा मृत्यू 2021 साली झाला. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सुधीर मोघे हे श्रीकांत मोघे यांचे भाऊ होते. आता श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघे हा सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. मराठीतील दमदार कलाकारांच्या यादीत अभिनेता शंतनू मोघे यांचं नाव अग्राने घेता येईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेनंतर अभिनेता शंतनू मोघे प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर करून रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. शंतनू मोघे यांनी श्री राम समर्थ सिनेमात समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारली होती. शंतनू मोघे यांनी आई कुठे काय करते, जिजामाता, छोट्या बळीची मोठी गोष्ट या मालिकांमध्ये काम केलंय. त्यांचे कॅरी ऑन मराठा, राव रंभा, जर्नी, लोकशाही हे चित्रपट गाजले. शिवाय दुसऱ्या बाजूला त्यांचे नाटकाचे प्रयोग चालू असतात. शंतनू मोघे यांची पत्नी प्रिया मराठे ही सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रियाने या सुखांनो या, 4 दिवस सासूचे, तू तिथं मी, स्वराज्य रक्षक संभाजी यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलंय. पवित्र रिश्ता, उतरन, कसम से, बड़े अच्छे लगते हैं या हिंदी मालिकांमुळे ती घराघरात पोचली. प्रिया मराठे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात देखील काम केलंय. शिवाय त्या अनेक नाटकात कामे करतात. अशा प्रकारे श्रीकांत मोघे यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा शंतनू मोघे आणि सून प्रिया मराठे पुढे नेत आहेत.